राज्यामध्ये सध्या 29 महानगरपालिकांची रणधुमाळी गाजतीये। सकाळी एका पक्षात असलेले नेते संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात दिसतात आणि या सगळ्यामध्ये मात्र सर्वसामान्य नागरिक जो मतदार आहे तो हैराण झालेला आहे। प्रत्येक राजकीय नेता स्वतःचा स्वार्थ साधतोय। मग महापालिकेचा विकास, शहराचा विकास कोण करणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय। या संदर्भातच आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचं रणधुमाळी सुरू आहे। या कालावधीत सकाळी एका ठिकाणी असणारे संध्याकाळी एका पक्षात जात आहेत आणि राजकीय नेते मंडळी या कार्यकर्त्यांच्या स्वार्थापोटी किंवा स्वतःच्या स्वार्थापोटी, राजकीय स्वार्थापोटी याला मूक संमती देत आहेत। या गदारोळामध्ये महापालिकेतील जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, त्यावर विचार करायला कुठल्याही राजकीय नेत्याला वेळ मिळत नाही किंवा लक्ष द्यावं असं वाटत नाही। सध्याच्या महापालिका निवडणुकीमध्ये जे राज्यामध्ये चित्र दिसतंय ते अतिशय भयानक आहे। यातल्यामध्ये कुठलाही पक्ष आणि कुठलाही नेता आणि कुठलाही नगरसेवक पदाला इच्छुक आहे तो नागरिकांसाठी आम्ही काय करणार हे सांगत नाही। नागरिकांचे जे आरोग्याचे प्रश्न आहेत, देवाबत्तीचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, त्यानंतर महानगरपालिका शाळांचे प्रश्न आहेत, त्यानंतर आरोग्य सेवेचे प्रश्न आहेत, कचरा उठवायचे प्रश्न आहेत, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडीचे प्रश्न आहेत। याच्याबद्दल कुठलाही माणूस बोलायला तयार नाही। मला तिकीट मिळणार काय आणि मी कुठल्या पक्षात जाणार आणि मला समाजसेवा करायची कशी गरज आहे। म्हणजे समाजसेवा करण्याच्या आणि नगरसेवक करण्याचं हे ॲक्च्युली नगरसेवक होण्याच्या तयारीत आहेत का? नगराची सेवा करायची आहे का स्वतःच्या घराण्याची सेवा करायची आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।